पाऊण एक तासापासून नागाबद्दल इतकं ऐकत होतो. मी सगळ्यांना विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की मी प्रॉपर नागपूरचाच आहे. 6 फूट नाही पण 5 फूट 4 इंच माझी उंची आहे आणि 2 पायावर उभं राहू शकतो. अनुभव घेऊन बघा. जिभेत विष नाही, जिभेत विष नाही, ते तुम्ही ठरवा. मला शुगर आहे. धन्यवाद. खरं तर गूढ कथेनंतर काव्य संमेलन म्हणजे हाच एक मोठा विनोद आहे. लोकांना गूढ कथेतून बाहेर यायलाच इतका वेळ लागतो, तोपर्यंत अर्ध्या कविता होऊन गेलेल्या असतील. तो त्या कवीचा आणि त्यांचा कविता ठेवा, गूढ कविता. पुढच्या वेळी गूढ कविता ठेवा आणि हेही गूढ ठेवा. शेवटी 1 तास का उशिरा होईना पण काव्य संमेलनाचे विमान उड्डाण करायला सज्ज झाले. सर्वांनी आपल्या शेजारी बसलेल्या माणसाने खुर्चीचा पट्टा व्यवस्थित लावलेला आहे की नाही बघा, कारण आपल्याला स्वतःपेक्षा इतरांच्या दुचापती करायला जास्त आवडतं. सर्व क्रू मेंबर्सला विनंती आहे की दारं खिडक्या घट्ट लावून घ्या. या विमानाला कुठलेही इमर्जन्सी डोअर्स उपलब्ध नाही आहेत आणि पुढील 1.5 ते 2 तासात आपण मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणार आहोत. त्या दृष्टीने मी अतिशय प्रशिक्षित असा पायलट आहे. माझं नाव अविनाश गळवे. तब्बल 3 वर्षे ड्युटे मेंटल इन्स्टिट्यूटमधनं मी माझा अभ्यासक्रम कंप्लीट केलेला आहे. आता ड्युटे सर तिथे काय करतात हा प्रश्न कुणी विचारू नये. असो, मागच्या संमेलनामध्ये जेवढे कवी होते अतिशय हुशार होते, शहाणे होते. यावर्षी त्यांच्यापेक्षा 1.5 पट जास्त आहे. कोणीही 1.5 शहाणे म्हणून शहाणे असो. आपल्या इथे एकापेक्षा एक अतिशय दिग्गज कवी इथे उपलब्ध आहेत आणि मला प्रश्न पडतो नेहमी अशा वेळी की पहिले कोणाला बोलवावं. काय होतं लहानपणी ना, अरे बापरे यांना बघितलं ना की खूप टेन्शन येतं. लहानपणी काय करायचं की असं काही झालं ना की याला बोलवा की त्याला बोलवा, त्याला बोलवा की याला बोलवा, आम्ही आदापादा करून घ्यायचो. मला वाटतं तुमची क्षमा मागू ना, मी एक तर तुमच्याकडे बघत नाही जास्त, मला तशी भीती वाटते. अरुण म्हात्रे सरांबद्दल बोलतोय, हिंमत लागते इथे येऊन बोलायला. माईक तरतरतोय, मी तरतरतोय. ओके. आदा पादा कुणाचा वादा, काय इरादा, विमल जर्दा, महाकांदा, बुडाला धंदा, बघते चंदा, बायकोचा वांदा, सुखारी नंदा, म्हणते मंदा, बहुतेक लोक मारतील यंदा. नकोच आहे गळ्यात फंदा, बोलवून घेतो सुनील दादा गोपुरे गोपुरे. काव्य संमेलनाचे पहिले पुष्प गोपण्यासाठी आमंत्रित आहे सुनील गोपुरे. अविदाने सुरुवातीलाच मला तोफेचे तोंडी द्यायचं ठरवले, सो हरकत नाही. माझ्या कवितेचं नाव आहे फरक. तुझं काय माझं काय. हे ॲक्च्युली एक नवरा आपल्या बायकोला उद्देशून म्हणतो असं कवितेचा हे आहे. तुझं काय माझं काय, काही फरक आहे का. तुझ्यातला मी माझ्यातली तू, काही फरक आहे का. तू म्हणतेस मला स्पेस दे. आजकाल स्पेस हा शब्द खूप रूढ आहे. तू म्हणतेस मला स्पेस दे, मी म्हणतो माझे श्वास घे. माझ्या श्वासामधली तुझी स्पेस, तुझ्या स्पेस मधले माझे श्वास. खरं सांग या दोन्हीत काही फरक आहे का. माझं करिअर आणि तुझं काम, माझं करिअर आणि तुझं काम
तुझे कष्ट आणि माझे घाम, माझ्या घामाचं करिअर, तुझ्या कामातले कष्ट, खरं सांग या दोन्हीत काही फरक आहे का? तुझं प्रेम सारं व्यक्त व्यक्त, तुझं प्रेम सारं व्यक्त व्यक्त, माझं काळजी करणं फक्त, तुझं प्रेम सारं व्यक्त व्यक्त, माझं काळजी करणं फक्त, तुझ्या प्रेमातली काळजी, माझ्या काळजीतलं प्रेम, खरं सांग दोन्हीत काही फरक आहे का? तुझ्या वयाचा हार्मोनल कल्लोळ, तुझ्या वयाचा हार्मोनल कल्लोळ, माझ्या वर्क लाईफ बॅलन्सचा घोळ, तुझ्या वयाचा हार्मोनल कल्लोळ, माझ्या वर्क लाईफ बॅलन्सचा घोळ, तुझी हरवलेली हार्मोनी, माझा गेलेला बॅलन्स, खरं सांग दोन्हीत काही फरक आहे का? ते जोराचं भांडण अधेमध्ये, ते जोराचं भांडण अधेमध्ये, ते प्रेमाचं ओसंडणं अधेमध्ये, मग प्रेम ओसंडल्यावरचं भांडण आणि मग भांडण झाल्यानंतरचं प्रेम, खरं सांग दोन्हीत काही फरक आहे का? तुझं काय माझं काय दोन्हीत काही फरक आहे का? थँक्यू. सुनील भाऊ, तुमच्या कवितेनंतर प्रदीप सरांच्या दोन ओळी आठवतात. जळला आहे जीव तुझ्यावर, माझा काही इलाज नाही. जळला आहे जीव तुझ्यावर, माझा काही इलाज नाही. तुझीच सत्ता या देहावर, माझा काही इलाज नाही. माझा आत्तापर्यंत म्हणजे अजूनही असाच समज आहे की ध्वनीवर आधारित ज्या काही कला आहेत त्या तोंडातूनच निघतात. इतर कुठून आवाज निघाला आणि चार चौघात तर त्याला आपण साहसी खेळाचा दर्जा देऊ शकतो, कलेचा नाही. कारण चार चौघात असा आवाज काढायला साहस लागतं. मग अदरवाईज कला म्हटलं तर ती तोंडानेच सादर करता येते. काल आपण आघाडीचा आवाज ऐकला, तुतारीचा आवाज ऐकला. काव्य संमेलनाचे दुसरे पुष्प गुंफण्यासाठी आमंत्रित करत आहोत. पुस्तकप्रेमी ग्रुपचा हा संमेलन आहे आणि मला त्याबद्दलच एक कविता मी या संदर्भाने लिहिलेली आहे. ती कविता तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. कवितेचं नाव आहे ग्रंथ. ग्रंथ तुला, ग्रंथ मला, ग्रंथ ज्याला त्याला. ग्रंथ देणे, ग्रंथ देणे, ग्रंथ घेणे, यातूनच समाज घडणे. ग्रंथ आस, ग्रंथ ध्यास, ग्रंथ प्रत्येकाचा श्वास. ग्रंथ ज्ञान, ग्रंथ मान, ग्रंथ समाजाची शान. ग्रंथ संत, ग्रंथ संत, ग्रंथ आदि अनंत अनंत. ग्रंथ आरसा, ग्रंथ आरसा, ग्रंथ आसरा, ग्रंथ पिढ्यानपिढ्यांचा वारसा. ग्रंथ चंदन, ग्रंथ वंदन, ग्रंथ जगण्याचे स्पंदन. ग्रंथ धार, ग्रंथ आधार, ग्रंथ बुद्धीचा धार. ग्रंथ जागर, ग्रंथ सागर, ग्रंथ ज्ञानाचा आगर. ग्रंथ वेचावे, ग्रंथ वाचावे, ग्रंथ डोईवर घेऊन आनंदाने नाचावे. ग्रंथ अंगण, ग्रंथ रिंगण, ग्रंथ मनाचे वंगण. धन्यवाद. धन्यवाद उत्तम सर. असं म्हणतात की जो हसला त्याचं घर बसलं. बसलं बसलं तुम्ही बसलं ऐकलं का? जो हसला त्याचं घर बसलं, पण ज्याचं घर बसलं त्याला विचारा की तो नंतर केव्हा हसला. हे माझी बायको असं काही ऐकत नाही हे गृहीत धरून तसे मी काही खूप हसत नाही, गंभीरच चेहऱ्याने बोलतो. ओके. चष्म्यातून डोकावणारे मोठे डोळे,
आणि हातातील छडी. वाटते जणू भरली घडी. पण व्यक्ती आहे सोनं पाहत कशी. ज्यांची कविता वाटते हवी हवीशी, आमंत्रित करूया संध्याताई जोशी. सगळ्यांना विनंती आहे, संध्याताई खूप छान दिसत आहेत, एकदा टाळ्या वाजवून कॉम्प्लिमेंट द्या. काही चक्कर आणल्या. मी आणि कविता हे जरा ऑड कॉम्बिनेशन आहे, पण ठीक आहे, घ्या सगळं. आम्ही मातीच्या भिंती आणि शेणाने सारवलेल्या जमिनीच्या घरात राहायचो. ते सिमेंटच्या भिंती आणि चकचकीत टाईल्स लावलेल्या घरात राहायचे आणि आम्हाला गावठी म्हणायचे. आम्ही कोंड्याच्या रांगोळीत मीठ कापूर मिसळून त्याने दात घासायचो. ते चकचकीत पांढऱ्या टूथपेस्टनी दात घासायचे आणि आम्हाला गावठी म्हणायचे. आम्ही जात्यावर धान्य दळायचो आणि पाट्यावर वंट्यावर चटण्या वाटायचो. ते गिरणीवरून पीठ दळून आणायचे, मिक्सरमध्ये चटण्या वाटायचे आणि आम्हाला गावठी म्हणायचे. आम्ही तांब्या पितळीच्या कढई लावलेल्या भांड्यातून चुलीवर शिजवलेलं धुरकट वासाचं अन्न खायचो. ते गॅसवर स्टीलच्या चकचकीत भांड्यात शिजवलेलं अन्न खायचे आणि आम्हाला गावठी म्हणायचे. आम्ही खाण्यावरून आणलेलं तेल वापरायचो. ते डबल रिफाईंड तेल वापरायचे आणि आम्हाला गावठी म्हणायचे. काय बदलला? आता आम्ही ते करतात त्या सगळ्या गोष्टी करायला लागलो. पण आता ते दाम दुप्पट रकमा मोजून वीकेंड आणि मंथेंडला मुद्दाम मातीच्या घरात राहायला जातात आणि आम्हाला गावठी म्हणतात. ते चुलीवर शिजवलेलं धुरकट वासाचं स्मोकी अन्न खातात. केळीच्या पानावर जास्तीचे पैसे मोजून जेवतात आणि आम्हाला गावठी म्हणतात. घरी रिफाईंड तेलाऐवजी कोल्ड प्रेसवर काढलेलं तेल वापरतात आणि आम्हाला आता गावठी म्हणतात. ते हौसेनं नाचणीची कोंड्याची बिस्किटं खातात आणि आम्हाला गावठी म्हणतात. नमकवाल्या चारकोलवाल्या टूथपेस्ट आता ते वापरतात आणि आम्हाला गावठी म्हणतात. महागड्या ब्रँडचे सुती कपडे आता ते वापरतात आणि सिंथेटिक वापरणाऱ्या आम्हाला आता गावठी म्हणतात. असा आहे काळाचा महिमा. धन्यवाद. ही जी सगळी गावठी म्हणणारी लोक आहे ना, ती इतकी विद्वान असतात की गाडीला हलवून सांगू शकतात की पेट्रोल किती लिटर आहे उरलेलं. मागच्या कवी संमेलनानंतर साधारणतः 10-12 दिवस झाले असावेत, मला 3-4 कॉल आले. मला वाटलं आपली स्तुती करायसाठी आले असेल, ऐकून घ्यावं, कोणाला आवडते आपली स्तुती. कॉल अत्यंत विचित्र होते. मी मुद्दाम नाव गोपनीय ठेवतो. त्यांचं म्हणणं होतं की संमेलन आटपून आम्ही घरी आलो आणि साधारणतः 2 दिवस नाही झाले असेल तर इतके लूज मोशन्स आणि उलट्यांचा त्रास होतोय. डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टर म्हटले सगळ्या टेस्ट केल्या, तुम्ही तर एकदम ओके आहे. सहज जाणवलं तू काहीतरी विचित्र तिथे बोलत होता, त्याचा तर काही परिणाम नाही. मी थोडा गंभीर झालो. कोणाच्या आजारात गंभीर होणंच आवश्यक असतं. तर त्यांना म्हटलं एक काम करा, मी उपाय सांगतो. मागच्या कवी संमेलनाचे व्हिडिओ दिवसातनं 3 वेळा बघा आणि प्रत्येक कवितेनंतर जोरजोरात टाळ्या पेटा. साधारणतः 2 दिवसात तुम्ही पूर्ण बऱ्या व्हाल. ही मला फक्त आगाऊ सूचना आता यावेळी द्यायची होती. इथे जितकी लोक आहेत तितक्या लोकांच्या टाळ्यांचा आवाज अपेक्षित आहे. जर नाही वाजवल्या तर लक्षात घ्या, जिथे जितके नवरे आहेत त्यांचं त्यांच्या बायकोवर प्रेम नाही आणि जितक्या बायका आहेत त्यांचं त्यांच्या नवऱ्यावर प्रेम नाही. आता नका वाजव.
आता घरी गेला बघा काय काय वाचतं. तुम्ही माझ्या दुःखात सहभागी राहा. ओके, आता कुठे नाही दिसत एवढ्या लोकांमध्ये. बरं जाऊ द्या. ना तू सुन इसकी ना उसकी, ना तू सुन इसकी ना उसकी, बात कहने 100% पते की, बोलवत आहोत मेहता पत्की. अच्छा, लोक 60 नंतर एवढे सुंदर का दिसतात? पण मी लहानपणापासून हॅलो, मी 60 नाही सर, मी 70 होणार आहे 4 जूनला. कोणाचा विश्वास नसला तरी आपण सांगतो. ते सांगते, वयाचा एक प्रश्न नाही आहे. मी आज एक निसर्ग कविता सादर करणार आहे. लहानपणापासून मी प्रचंड निसर्गप्रेमी आहे आणि अलिबागसारख्या ठिकाणी राहून समुद्र, सृष्टी सौंदर्य ह्याच्यामध्ये बुडलेली असायची काय. आणि आज ठरवून हिरवी साडी नेसून आली आहे. प्लीज, तो हिरवा रंग म्हणजे नट्टापट्टा नाही, नखरा नाही, ते माझं निसर्गप्रेम आहे. तो माझा हिरवा आनंद आहे आणि हिरवं मन आहे. आणि त्या संदर्भातली माझ्याची कविता सादर करते आपल्या पुढे. पहाटेचे धुके माझं मोहविते, पहाटेचे धुके माझं मोहविते, धुक्याची शाल लपेटून पहाट होती सजली, धुक्याची शाल लपेटून पहाट होती सजली, हळूच आत डोकावून मला बाहेर पण म्हणाली, हळूच आत डोकावून मला बाहेर पण म्हणाली. पहाटेचे धुके माझं मोहविते, पहाटेचे धुके माझं मोहविते, मऊ दुलई काढून मी उठते, मऊ दुलई काढून मी उठते, सादती ऐकून मोहरते, सादती ऐकून मोहरते, ठाम आलेच मी सांगत सुटते, ठाम आलेच मी सांगत सुटते. आवरून सावरून उत्साहात, आवरून सावरून उत्साहात पायी चालण्याच्या नादात धुक्यासंगे आनंदात मीही निघाले झोकात, धुक्यासंगे आनंदात मीही निघाले झोकात. आवरण ढगांचे तसे, आवरण ढगांचे तसे, धरू जाता निसटावे, धरू जाता निसटावे, पुढे पुढे चालताना दवबिंदू हाती यावे, पुढे पुढे चालताना दवबिंदू हाती यावे. काय तो देखावा कसा किती वर्णावा, काय तो देखावा कसा किती वर्णावा, उत्फुल्ल निसर्गाचा सोहळा रम्य वाटावा, उत्फुल्ल निसर्गाचा सोहळा रम्य वाटावा. चाल आता मंदावली, चाल आता मंदावली, दाट थरातून अशी, वाट धुक्यात हरवली शोधू तरी कुठे कशी, वाट धुक्यात हरवली शोधू तरी कुठे कशी. बसले एका जागी निवांत, बसले एका जागी निवांत, बघत एकटक राहिले, धुके आता विरू लागले कोवळे ऊन पाहिले. बसले एका जागी निवांत, बघत एकटक राहिले, धुके आता विरू लागले कोवळे ऊन पाहिले. धुंद मोहातुनी सावरले, धुंद मोहातुनी सावरले, माझी मलाच होते विसरले, माझी मलाच होते विसरले, क्षण क्षण किती मोजले आणि हळूच घरी परतले. थँक्यू. आपण काव्य संमेलनासाठी आलोय एवढं तरी भान ठेवा. कमीत कमी कवी उतरून जागेवर बसेपर्यंत तरी टाळ्या वाजवा. नाही खूपदा असताना नाही म्हणजे कुठे काय करावं लोकांना कळत नाही. एकदा एका जवळच्या मित्राचे नातेवाईक गेले होते, म्हणून स्मशानात गेलो होतो. लोकांना भान नसतं, ते रिंगटोन असतात ना कशा काय. एकीकडे तो अग्नी द्यायला चाललेला आणि तेवढ्यात कोणाची रिंगटोन वाजली, अकेले अकेले कहाँ जा रहे हो, हमें साथ ले लो जहाँ जा रहे हो. तर म्हणून सांगायचं
सांगायचं होतं की आपण ज्या कार्यक्रमात ज्यासाठी आलेलो आहे त्याच्यातच इन्व्हॉल्व पाहिजे. इथनं 5 वाजता गेल्यानंतर आपलं जीवन आपल्याला जगायचंच आहे, तोपर्यंत टाळ्या वाजवून जरा ॲडिशनल जगा. सुरेल मैफलीत यमन हवा खुलायला, सुरेल मैफलीत यमन हवा खुलायला, मला कुणी मिळेल का त्रिताल वाजवायला. जमेल का समीकरण तुला सहज विचारले, जमेल का समीकरण तुला सहज विचारले, किती वेळ लावतोस रे हो म्हणायला. तुझ्या चंद्र पाहिला, तुझ्या चंद्र पाहिला, इथेच चूक झाली, तुझ्या पुढे फिकाच वाटला जरा दिसायला. जुळेल कुंडली जरी, जुळेल कुंडली जरी, जुळेल का स्वभावही, विवाह आपला नको चुकूनही फसायला. नको तुझा वसंत फक्त रंग दे तुझे मला, नको तुझा वसंत फक्त रंग दे तुझे मला, उजाड माळरान आवडेल रंग व्हायला. अजून एक काम कर, अजून एक काम कर, तुझ्यातुनी मला बघ, अजून एक काम कर, तुझ्यातुनी मला बघ. नसेन मी उद्या तुला घडी घडी छळायला. या टाळ्या माझ्यासाठी नाही, प्रदीप तळेकर सरांसाठी आहे. ही प्रदीप तळेकर सरांची गजल आहे. आमंत्रित आहे प्रदीप तळेकर सर. सर्वांना नमस्कार. मला हरवण्यासाठी योजत असते गनिमी कावा, मला हरवण्यासाठी योजत असते गनिमी कावा, मनात माझ्या मीही म्हणतो डाव यशस्वी व्हावा. मनात माझ्या मीही म्हणतो डाव यशस्वी व्हावा. डोळे मिटण्याआधी एकच इच्छा बाकी आहे. ते मरायचे वाले डोळे मिटण्याआधी एकच इच्छा बाकी आहे. 17 व 29चा पाडा म्हणता यावा. 17 व 29चा पाढा म्हणता यावा. डोळे मिटण्याआधी एकच इच्छा बाकी आहे. नसेल गाता येत मला पण सूर भावतो नक्की, नसेल गाता येत मला पण सूर भावतो नक्की. एकदा तरी या गळ्यातून माल कंस उतरावा. आणि एक हलका शेर. किती उशीर लावलास फक्त हो म्हणायला, किती उशीर लावलास फक्त हो म्हणायला, तुझी बहीण लागली मध्येच आवडायला. आणि गझल घेतो. मतलब बघा असा आहे. हे इच्छांचे खून पचवणे तुला जमणार आहे का, हे इच्छांचे खून पचवणे तुला जमणार आहे का. आत्म्याचे मग शाप टाळणे तुला जमणार आहे का. चंद्र चांदण्या गुलबकावली मागू शकते काहीही, चंद्र चांदण्या गुलबकावली मागू शकते काहीही. स्त्री हट्टाला नाही म्हणणे तुला जमणार आहे का. प्रत्येकाला मिळत राहते ज्याच्या त्याच्या नशिबाने, प्रत्येकाला मिळत राहते ज्याच्या त्याच्या नशिबाने. तुझ्या वाटचे भक्त वेचणे तुला जमणार आहे का. कर्ण व्हायला तुझ्याकडे तितकी संपत्ती आहे का, कर्ण व्हायला तुझ्याकडे तितकी संपत्ती आहे का. पैशाचे मग सोंग आणणे तुला जमणार आहे का. हिंदू मुस्लिम शीख इसाई धर्म असू दे कुठलाही, हिंदू मुस्लिम शीख इसाई धर्म असू दे कुठलाही. माणुसकीचा धर्म पाळणे तुला जमणार आहे का.
पाण्यामध्ये तुला मिसळले तर विरघळशील बघ तूही. पाण्यामध्ये तुला मिसळले तर विरघळशील बघ तूही. तुझे वेगळे पण दाखवणे तुला जमणार आहे का? मनापासून करू वाटते आत्मसात जर गझल विधा. मनापासून करू वाटते आत्मसात जर गझल विधा. प्रियकर बनून जीव लावणे तुला जमणार आहे का? या देहाच्या बागेमध्ये घातलेस खत देहाचे. या दुनियेच्या बागेमध्ये घातलेस खत देहाचे. या त्यागाचे श्रेय लाटणे तुला जमणार आहे का? हे इच्छांचे खून पचवणे तुला जमणार आहे का? आत्म्याचे मग शाप टाळणे तुला जमणार आहे का? धन्यवाद. मस्त मस्त. भरोसा तुझा तू असू दे स्वतःवर. भरोसा तुझा तू असू दे स्वतःवर. किती जीव सखे तुझा आरशावर. भरोसा तुझा तू असू दे स्वतःवर. किती जीव सखे तुझा आरशावर. नको वाटते हे असे पाहणे मज. नको वाटते हे असे पाहणे मज. नको वार आता असे काळजावर. याच्या पुढच्या कवयित्री आहे त्या इतक्या सुंदर कविता करतात आणि म्हणतानाही त्या म्हणतात, कविता असते प्रेरक धून, कविता असते मनस्वी खूण, कविता असते शब्दांचे लेणे, कविता असते देवांचे देणे. हातवर करा आणि या आता इकडे स्वभावना नाथ. नमस्कार, मी माझी कविता सादर करणार आहे. आता यांनी माझी जी कविता आता इथे वाचून दाखवली ती पण मी कवितेवर केलेली कविता आहे आणि आता मी जी वाचते ती पण मी कविता दिनाच्या दिवशी कवितेवर केलेली कविता आहे. कारण माझं काय होतं की माझ्या डोक्यात येतं पण मी लिहायचा आळस करते, मग ते उतरवलं जात नाही कागदावर आणि मग काय होतं ते विसरायला होतं. मग त्या कविता माझ्या काही काही अशा खूप अर्धवट कविता राहिलेल्या आहेत. तर मला आता स्वतःला त्याच्यातनं बाहेर काढायचंय आणि म्हणून मी कवितेला काय सांगते ते या कवितेत मी सांगते. प्रिय कवितेस, प्रिय कवितेस, रुसू नकोस कविते तू माझ्यावर, रुसू नकोस कविते तू माझ्यावर. आली तू मनात तरी उमटत नाही कागदावर, आली तू मनात तरी उमटत नाही कागदावर. दोष तुझा कविते नाहीच आहे, दोष कविते तुझा नाहीच आहे. मीच करते आळस लिखाणावर. वेळ देत नाही तुला मी, वेळ देत नाही तुला मी, करत नाही आराधना मी. वेळ देत नाही तुला मी, करत नाही आराधना मी. दिनरात सेवा तुझी करतच नाही. तू येते औचित, तू येते औचित, देते तुझी ग्वाही. व्यापून टाकते देहाचा कणनकण, व्यापून टाकते देहाचा कणनकण. वाहतेस माझ्या रंध्रारंध्रात, करतेस मला स्वमग्न, मी घेतेस बाहुपाशात. कविते तू असतेस नित्य स्मरणात. माझ्यातील तू मला कळायला तसा फार उशीरच झाला, माझ्यातील तू मला कळायला तसा फार उशीरच झाला. आली आहेस आता तर करून घे ना सेवा, आली आहेस आता तर करून घे ना सेवा. जाऊ नको दूर आता सखे रुसू नको, जाऊ नको दूर आता सखे रुसू नको. शब्दरूपी देणे दे दूर मला लोटू नको, शब्दरूपी देणे दे दूर मला लोटू नको. अत्यंत गंभीर कविता आहे. नाही, खरोखर गंभीर आहे. म्हणजे लोक मी बोललो की नेहमी त्याचा उलटा अर्थ घेतात, पण ही खरोखरच गंभीर कविता. पण ही कविता गंभीरच आहे. तर ही कविता गंभीर आहे. अनेक वर्षांनी आज मला तू भेटलीस,
अनेक वर्षांनी आज मला तू भेटलीस. तुझा चेहरा पूर्ण बदलला होता, काजळ मात्र तसंच होतं. हसणं बदललं होतं, बोलणं बदललं होतं. हसणं बदललं होतं, बोलणं बदललं होतं, अगदी वागणं देखील बदललं होतं, काजळ मात्र तसंच होतं. कसा आहेस, कसा आहेस, कसे आहात प्रश्न केला. कसा आहेस म्हणण्याऐवजी कसे आहात प्रश्न केला. मी ठीक आहे, मी ठीक आहे म्हणताच चेहऱ्यावर खिन्न हास्य होतं, काजळ मात्र. मी म्हटले विसरलीस मला, मी म्हटले विसरलीस मला. शक्य आहे का, उलट प्रश्न केला. शक्य आहे का, उलट प्रश्न केला. चेहऱ्यावरचा रंग उडालेला होता, काजळ मात्र तसंच. ते चांगले वागत नाही का, ते चांगले वागत नाही का. ते चांगले वागतात, पण पहिलं प्रेम वेगळंच असतं असं म्हणताना चेहरा मात्र उदास होता, काजळ मात्र. विचारलं तिला सारं काही बदललं, काजळ मात्र तसंच आहे का. तुला आवडायचं ना तेव्हा, तुला आवडायचं ना तेव्हा, आजही आवडतं ना रे तुला, म्हणून काजळ मात्र तसंच. इतकी अफाट आणि सुंदर कविता आपल्याच इथल्या सभागृहात उपस्थित कवींनी लिहिलेली आहे. माहिती, आत्ता जे आले होते ना त्यांचे पतिदेव. ते लिहितात मस्त, सारे भूत त्यांचे दोस्त, गोड त्यांचा गळा, त्यांना स्वरांचा लळा, कथा कविता गाणे साऱ्यात एक सेतू, या प्रसाद ना तू. या कवितेच्या आधी मी जरा थोडी पार्श्वभूमी सांगतो की 1993 साली एक रुदाली नावाचा चित्रपट आला होता आणि त्यावेळेस भूपेन हजारिका यांची बरीच गाणी फेमस झाली होती, सगळ्यांच्या मुखी ती झाली होती. त्यातलं एक जिंदगी के आग में काहे को जलाती हो, कागजी शरीर का चोला. तर हे गाणं ऐकलं आणि मला असं वाटलं की याच्यावर एखादं म्हणजे अशीच मला एक धून सुचली. 1993 सालची गोष्ट, आजपासून 33 वर्षापूर्वी. आणि मी एक मराठीत त्याच्यावर म्हणजे आधी धून सुचली आणि त्याच्यावर मला कविता सुचली आहे. ती अशी आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर सगळे मिळून माझ्यानंतर मी सांगेन त्यानंतर झुंझू मुंझू झालं असं म्हणा तर त्याच्यात आणखी मजा येईल. झुंझू मुंझू झालं, झुंझू मुंझू झालं, फटफटाया लागलं पल्याळाच्या डोंगरावरून डोकावून पाही बघ सूर्यराजा. डोईवर घागर घेऊन पाण्या निघाल्या बाय, आता तरी उठ माझ्या बाळराजा. झुंझू मुंझू झालं, झुंझू मुंझू झालं, झुंझू मुंझू झालं, झुंझू मुंझू झालं. पहा कसे अंगण आपले कडा टाकून तारविले, पहा कसे अंगण आपले रांगोळ्यां सजविले. गाई गुर घेऊन काऱ्या निघाला दादा, आता तरी उठ माझ्या बाळराजा. झुंझू मुंझू झालं, झुंझू मुंझू झालं, झुंझू मुंझू झालं, झुंझू मुंझू झालं. फटफटाया लागलं पल्याळाच्या डोंगरावर
घाल बाय आता तरी उठरा काळ राजा. किती दिस झाले राजा शेतावरी नाही गेले, सोन्यावानी पिकल पहायला नाही गेले. दिसा मसा माझी वाढलास माझ्या बाळ आता तरी उठ माझ्या बाळ राजा. झुंजू मुंजू झालं झुंजू मुंजू झालं फटफटाया लागले वल्याळच्या डोंगरावरून डोकावून पाही बघ सूर राजा. डोईवर घागर घेऊन पाण्याने घाल बाय आता तरी उठ माझ्या बाळ राजा. झुंजू मुंजू झालं झुंजू मुंजू. खूप सुंदर, खूप सुंदर. बरं झालं मला गाता येत नाही. मी हे आपल्या माजी पंतप्रधानांकडनं शिकलो होतो की समस्या किती मोठी असू द्या तुम्ही मौन धारण करा, समस्या आपोआप सुटून जाते. पितळीच्या वाटीला कितीही घासा ती सोन्याची होत नाही, हे वाक्य कोणीतरी ब्युटी पार्लरच्या बोर्डाखाली लिहून पळून गेलं. सोन्याची वाटी असते म्हणजे बघितलं की कळतं ही सोन्याचीच आहे. या हिच्या वाटी नाही आम्ही तुला सोन्याचीच वाटी म्हटलं, असं काहीच नाही माझं. हे यांनी सांगितलं की सगळ्यांना सरप्राईज ठेवायचं. शोधावं लागेल. खरं तर कवी म्हटलं की आहे बस म्हणावं लागतं. काहीच हरकत नाही. ठीक आहे. चालत चाललो पंढरीची वाट पोहोचलो घाट चंद्रभागा. चालत चाललो पंढरीची वाट पोहोचलो घाट चंद्रभागा. करून या स्नान भाळी लावा टिळा तुळशी हार गळा घालावया वैकुंठी लोटला वैष्णवांचा मळा पहावया डोळा. पांडुरंग पांडुरंग या पांडुरंग. सुनील माने सर ही त्यांची कविता. जर फक्त चष्मा आणि दाढी नसती आणि कपडे वेगळे घातले असते तर पांडुरंगाच्या दर्शनाला लोक इथेच थांबले असते. अविनाशने आता अभंगच म्हणून दाखवला, मग मी पण आता अभंगच आज सादर करणार आहे तुमच्यासमोर. आपण सर्व सणाचे खूप प्रेमी आहोत. ही थोडीशी विडंबनात्मक हा अभंग आहे. तर आपण सण दरवर्षी वाट बघतो, प्रत्येक सण यायचा, प्रत्येक सणाची वाट बघतो. जसं आपले दसरा, दिवाळी किंवा मुसलमानांचे ईद, ख्रिश्चनांचा ख्रिसमस.
तसंच आपला गेल्या वर्षीपासून सुरू झालेला पुस्तकप्रेमी मेळावा हा सुद्धा एक सणच आहे, वार्षिक सण. असाच एक आपल्या भारतामध्ये खूप प्रसिद्ध मोठा सण आहे, पण तो सण येतो 5 वर्षांनी. तर हा पंचवार्षिक सण आपण कसा साजरा करतो ते मी तुमच्यासोबत सादर करतो. पंचवार्षिक सण दर 5 वर्षी, पंचवार्षिक सण दर 5 वर्षी, होई मनी हर्षी नेत्यांचिया, होई मनी हर्षी नेत्यांचिया. चालू होई बघ किती लग बघ, चालू होई बघ किती लग बघ, आठवते मग मतदार, आठवते मग मतदार. सर्व पक्ष देती खोटी आश्वासने, सर्व पक्ष देती खोटी आश्वासने, मोठे जाहीरनामे छापतात, मोठे जाहीरनामे छापतात. जिंकूनी आले ते मागच्याच वेळी, जिंकूनी आले ते मागच्याच वेळी, विसरले खेळी 5 वर्ष, विसरले खेळी 5 वर्ष. ह्याचा झेंडा घेऊ त्याचा झेंडा घेऊ, ह्याचा झेंडा घेऊ त्याचा झेंडा घेऊ, जो तिकीट देऊ तोची खरा, जो तिकीट देऊ तोची खरा. पोरगा बापाला बहीण भावाला, पोरगा बापाला बहीण भावाला, पुतण्या काकाला अभेरी तो, पुतण्या काकाला अभेरी तो. या बोटाचा थुका त्या बोटावरी, त्या बोटाचा थुका त्या बोटावरी, अलगत करी सवयीने, अलगत करी सवयीने. किती या उखाण्या मारती दुगाण्या, किती या उखाण्या मारती दुगाण्या, एक होती गुण्या सत्तेसाठी, एक होती गुण्या सत्तेसाठी. वाहत्या गंगेत हात धुवून घेई, वाहत्या गंगेत हात धुवून घेई, सर्वांनाच देवी नव ऊर्जा, सर्वांनाच देवी नव ऊर्जा. आला आला सण दाबा हो बटन, आला आला सण दाबा हो बटन, वैचारिक क्षण सुन्या म्हणे, वैचारिक क्षण सुन्या म्हणे. धन्यवाद. लहरणाऱ्या साडीमध्ये एक छुपी निरी असावी, वळणा वळणामध्ये लपटून पदरामध्ये मिसळावी. रुळणाऱ्या केसांमध्ये एक छुपी बट असावी, रुळणाऱ्या केसांमध्ये एक छुपी बट असावी, लाटा लाटांमध्ये मिसळून सागरवेणी दिसावी. मोहरणाऱ्या स्पर्शामध्ये एक छुपी अदा असावी, मोहरणाऱ्या स्पर्शामध्ये एक छुपी अदा असावी, कोवळ्या कोवळ्या स्वरांवर स्वार होऊन अवतरावी. झिरमिरणाऱ्या ताऱ्यांमध्ये एक छुपी आस असावी, झिरमिरणाऱ्या ताऱ्यांमध्ये एक छुपी आस असावी, अंतरा अंतरात विरघळणारी लकेर हळूच चमकावी. तरंगणाऱ्या मनामध्ये एक छुपी बात असावी, तरंगणाऱ्या मनामध्ये एक छुपी बात असावी, मिटू मिटू डोळ्यांमध्ये कायमची बुडून जावी. एका मित्राचा एकदा फोन आला होता, मी बराच वेळ उचलला नाही. तो म्हणाला, अरे फोन का उचलत नाही? मी हलक्या आवाजात म्हटलं, लेक्चरमध्ये. तो म्हटलं, कुठे आहे लेक्चर, विषय काय आहे?
म्हटलं लेक्चर घरीच आहे, विषय मीच आहे. आता हे काय सांगायचं, कुठल्याही विवाहित माणसाला 2 गोष्टींसाठी खर्च कायमच करावा लागतो. कुठल्याही विवाहित माणसाला 2 गोष्टींसाठी खर्च कायमच करावा लागतो. बायको गोरी असेल तर सनस्क्रीन आणि काळी असेल तर फेअर अँड लव्हली. आणि त्यात बायकोचं ब्युटी पार्लर असेल तर महेश सोनवणे सर. तुम्ही यायचे, मी फक्त म्हटलं बायकोचं ब्युटी पार्लर असेल तर महेश सोनवणे सर सांगितलं. काही खर्च वाचला. थोडक्यात आवडतो. तुम्ही कवी आहात. आता ही कविता होती, मी कविता नावाचा शिक्का बसला. कवितेचं नाव आहे सावली. एकदा माझीही माझ्यावर भलतीच रुसली, एकदा माझीही माझ्यावर भलतीच रुसली. कारण विचारता काय, उसळून मजला म्हणाली, सतत इतकी वर्षे मीच तुला अखंड साथ केली, तरी म्हणे मी वेगळी आणि ही सखी तुझी सावली. तसे हिला रुसायला एवढेसेही कारण पुरते. शांती आणि समाधानही तिला उगीच सलत राहते. चिडून मग असले ती असे निरुत्तर प्रश्न विचारते. सावलीच्या गाली हलकेच मिश्किल स्मित येते. रुसलेल्या हिला मग मी कुशीत घेतले. सावलीने घेतलेले व्रत तिला समजावले. मला न सोडण्याचे वेड वेडे कसे तिने जोपासले. संग ठेवण्या कायमची आजवर काही न मागितले. पावलांशी माझ्या आपली जागा, पावलांशी माझ्या आपली जागा तिनेच शोधली. मी वळून पाहण्याची आस कधी न मनी राखली. उभा असता मी केवळ ती आधार माझा झाली. विसाव्याला मात्र टेकता पाठ ती हलकेच दूर गेली. मज प्रकाशात जवळ ठेवण्या, मज प्रकाशात उजळ ठेवण्या ती अंधारी राहिली. ताठ माथा माझा ठेवण्या उंच ती अस्तित्व विसरली. जपण्या भूतकाळ माझा सांजवेळी ती लांब गेली. मीच आहे तव संगती वल्गना तिने कधीच ना केली. तक्रार आजवर नाही तिची माझ्या जीवनी तू येता. तक्रार आजवर नाही तिची माझ्या जीवनी तू येता. सवती मत्सर बाथा अन द्वेषही तिच्या गावी नव्हता. गुंतलो सहवासात कायमचा मी हात तव हाती घेता. गुंतलो सहवासात कायमचा मी हात तव हाती घेता. चिंता ना कसली तिजला सहज तिचे नावही तुला देता. तू सावली आणि तीही सावली, तू सावली आणि तीही सावली, तरीही माझ्या असण्याची असतेस तू ग्वाही. साथ आपुली किती ते परी माहीत नाही. साथ आपुली किती ते परी माहीत नाही. संपलो जरी मी साथ सावलीची कधी संपणार नाही. साथ सावलीची कधी संपणार. धन्यवाद. किती कौतुक करतात ना स्वतःच. मी काय केलं, मी हे केलं, मी ते केलं, असं केलं, तसं केलं.
संगीताताई मी तुमच्याकडे तुमच्या बाजूनी 4 ओळी म्हणतोय जे या कवितेसाठी महेश सरांना उत्तर आहे. अतोनात केले जीवापाड केले, अतोनात केले जीवापाड केले, नको त्या भ्रमाचे किती लाड केले. अतोनात केले जीवापाड केले, नको त्या भ्रमाचे किती लाड केले. मिळावी तुला सावली याचसाठी, मिळावी तुला सावली याचसाठी, उन्हाळ्यातही मी मला झाड केले, उन्हाळ्यातही मी मला झाड केले. आणि असंच थोडंफार उत्तर महेश सरांना देण्यासाठी बोलवतो आहोत संगीता सोनवणे. प्रेमीमध्ये मी महेश मुळे आले. माझा काही तसा वाचनाशी, लिखाणाशी, कवितेशी तर अजिबात संबंध नाही, पण मध्यंतरी सगळ्यांनीच वाचली असेल कारभारी रिटायर झालं अशी एक कविता सगळीकडे खूप व्हायरल झाली. आणि इंदोरमध्ये मला खूप वेळ असल्यामुळे मी थोडं टलाट बोलणं लावलं आणि एक कविता नाही म्हणता येणार, पण आता तुम्ही कविता म्हणू शकता अशी मी करण्याचा एक प्रयत्न केला. सकाळी काहीतरी नवीन घडलं आमच्या संसारात, सकाळी काहीतरी नवीन घडलं आमच्या संसारात. साहेब म्हणाले आजपासून मी ऑफिसला नाही जात. सकाळी काहीतरी नवीन घडलं आमच्या संसारात. साहेब म्हणाले आजपासून मी ऑफिसला नाही जात. मी म्हटलं अहो वेळबीड तर नाही लागलं ना. मी म्हटलं अहो वेळबीड तर नाही ना लागलं. कालपर्यंत बरं चाललं होतं, आज असं काय वेगळं घडलं. कालपर्यंत बरं चाललं होतं, आज असं वेगळं काय घडलं. पाय ताणून दोन्ही हात डोक्यामागं नेत हे म्हणाले अगं तुला सांगतो आज माझे रिटायरमेंटचे वय पूर्ण झाले. थेटच सांगू म्हटलं. हे हसत हसत बोलले. खायला काय आहे का म्हणत यजमान किचन मध्ये शिरले. पुढे काय मांडून ठेवलंय या विचाराने मी कोपरापासून हात जोडले. एका हाताने बोकाणे भरत दुसऱ्या हातात मुठभर शेंगदाणे. बाहेर आले विचारत कुठे आहेत का परवा आणलेले ते खारे चणे. एका हाताने बोकाणे भरत दुसऱ्या हातात शेंगादाणे. बाहेर आले विचारत कुठे आहेत ते परवा आणलेले खारे चणे. पुढचं चित्र आठवून माझी मनात आली चक्कर. आतापासून यांची लुडबुड सुरू होणार घर घर. मी म्हटलं एकच उपकार करा, मी म्हटलं एकच उपकार करा, सांगेल तेवढेच काम करा. मी म्हटलं एकच उपकार करा, सांगेल तेवढंच काम करा. इकडे तिकडे हात खुपसून नका करू घरभर कचरा. इकडे तिकडे हात खुपसून नका करू घरभर कचरा. बर म्हणाली स्वारी. मॅडम तुम्ही हुकूम सोडा, दिमतीला आहे आता पूर्ण वेळ हा गडीत तगडा. मॅडम तुम्ही हुकूम सोडा, दिमतीला आहे तुमच्या आता हा पूर्ण वेळ गडीत तगडा. गॅलरीतल्या कुंड्यांना पाणी घाला, काम पहिलं सांगितलं. गॅलरीतल्या कुंड्यांना पाणी घाला, काम पहिलं सांगितलं. थोड्या वेळाने पाहिलं तर गॅलरी पूर्ण पाण्याने भरून पाणी घरामध्ये शिरलेलं. चिखलाच्या पायाने स्वारी घर भर फिरली. चिखलाच्या पायाने स्वारी घर भर फिरली. मातीचे डाग पुसता पुसता माझी कंबर मोडली. मग बसवलं किचन मध्ये. म्हटलं भेंडी द्या चिरून. मग बसवलं किचन मध्ये. म्हटलं भेंडी द्या चिरून. तासभर झाला तरी हे नि भेंड्या तिथे चिकटून. तासभर झाला तरी हे नि भेंड्या तिथे चिकटून. दुपारी म्हटलं आडवं व्हावं वामकुक्षी घ्यावी जरा. दुपारी म्हटलं आडवं व्हावं वामकुक्षी घ्यावी जरा. यांना म्हटलं तुम्ही पण मारा डुलक्या आणि थोडे पाय पसरा.
यांना म्हटलं तुम्ही पण मारा डुलके आणि थोडे पाय पसरा. डोळे होते पेंगुळलेले कारण जास्तीची कामे आज वाढली होती. डोळे होते पेंगुळलेले कारण जास्तीची कामे आज वाढली होती. पण झोप तर सोडा, ह्यांच्या बडबडीने अख्खी दुपार जागून काढली. पण झोप तर सोडा, ह्यांच्या बडबडीने अख्खी दुपार जागून काढली. संध्याकाळी म्हटले भाजी बाजारात जा. संध्याकाळी म्हटले भाजी बाजारात जा आणि पिशवी दिली हातात. काय काय आणायचे विचारत यांनी यादी घातली खिशात. काय काय आणायचे म्हणत यांनी यादी घातली खिशात. संध्याकाळ गेली, रात्र झाली, स्वयंपाकाची वेळ टळायला लागली. संध्याकाळ गेली, रात्र झाली, स्वयंपाकाची वेळ टळायला लागली. इतका वेळ झाला तरी म्हटलं ह्यांची गाडी मध्ये कुठे अडकली. कंटाळून शेवटी वरण भात साधा करायला घेतला. कंटाळून शेवटी वरण भात साधा करायला घेतला आणि 4 मित्रांसोबत यांचा घोळका हसत खिदळत घरात शिरला. मग कसला वरण भात, चांगला चमचमीत रश्श्याचा बेत झाला. मग कसला वरण भात, चांगला चमचमीत रश्श्याचा बेत झाला. तृप्त ढेकर देत अंथरुणावर पडत हे म्हणतात, चला पहिला दिवस मस्त गेला. पुढची कथा काय सांगू, केवढा मी त्रास सोसला. अहो पुढची कथा काय सांगू, केवढा मी त्रास सोसला. महिना कसा बस्सा गेला. 1 तारखेपासून ह्यांना परत खाजगी कामावर धाडला. महिना कसा बस्सा गेला. 1 तारखेपासून यांना इंदोरला धाडला. तेव्हापासून आता पुन्हा पूर्वीसारखंच रुटीन सुरू झालं आहे बरे. तेव्हापासून आता पुन्हा पूर्वीसारखेच रुटीन सुरू झाले आहे बरे. यांचे रिटायरमेंटचे डोहाळे, माझे मात्र नव्हते काही खरे. अहो यांचे रिटायरमेंटचे डोहाळे, माझे मात्र नव्हते काही खरे. धन्यवाद. म्हणजे आत्ता कळलं, नवरा बायकोला समजून घेणं खरंच किती अवघड. नवरा बायकोला समजून घेणं म्हणजे 32 GB व्हिडिओ डाउनलोड करणं आणि 31.5 GB डाउनलोड झाला की एरर मेसेज. एक शब्दही बोलायचे, ही कविता आहे. एक शब्दही बोलायचे नाही तरी काही सांगायचे सोडायचे नाही. पुस्तक आणि प्रेसी याशिवाय तिसरे उदाहरण नाही. अशीच एक सुंदर कविता घेऊन येत आहे प्रज्ञा पावगी. यानंतर येतील मिलयासाठी. यांचं झाल्यानंतर प्रज्ञा पावगींचं. म्हणजे आता मी काही वेगळी कविता केली नाहीये, आधीचीच कविता एक म्हणते. आशा अजूनही आहे मला, आशा अजूनही आहे मला, मनवेन मी तुला. आशा अजूनही आहे मला, मनवेन मी तुला. आता जरी तू नाकारलं असलंस तरीही तुझ्या नकाराला होकारात बदलायला लावीन तुला. विश्वास आहे माझा आपल्या नात्यावर, मैत्रीतून उमललेल्या हळूवार संबंधावर. जाणतो मी तुझे अंतरंग आणि ओळखतोही तुझ्या चेहऱ्यावरचे उडलेले रंग. धावत धावत येताना अशी अचानक का अडखळलीस, थांबलीस तू उमऱ्यापाशी. धावत धावत येताना अशी अचानक का अडखळलीस, थांबलीस तू उमऱ्यापाशी. काय बोचले, काय टोचले तुझ्या मनाशी. येऊ दे ना ग सखई आता तुझ्या ओठावरती, येऊ दे ना ग सखई आता तुझ्या ओठावरती. विश्वास ठेव ग माझ्यावर, मी सदैव आहे तुझ्या साथीला तत्पर. विश्वास ठेव ग माझ्यावर, मी सदैव आहे तुझ्या साथीला तत्पर. दोघे मिळून पार करू सगळे
भासती जरी दुर्लभ अडथळे, भासती जरी अति दुर्लभ अडथळे. पुढच्या कवयित्री म्हणण्यासाठी कवितेचे नाव आहे सुखी कावळा. हा कावळा मला सॅन फ्रान्सिस्कोला भेटला. माझ्या मुलीच्या घराच्या अंगणात झाडावर बसून तो कावकाव करून काय बोलायचा ते आपण आता कवितेतच ऐकूया. अंगणात फिरता फिरता आवाज वेगळा वाटला. अंगणात फिरता फिरता आवाज वेगळा वाटला. वर पाहिले तर झाडावर बाबा कावळा दिसला. फांदीवर त्याच्या शेजारी पोर तयाचे बसले होते. काका करीत अस्फुट सुरात काहीतरी मागत होते. त्याच्याकडे पाहताना क्षणभर हसल्याचा भास झाला. त्याच्याकडे पाहताना क्षणभर हसल्याचा भास झाला. डोळे चोळून पुन्हा त्याकडे दृष्टिक्षेप मी टाकला. अमेरिकेतला तो कावळा हसून मला बोलला, पाहतेस ना कसा भरवतो मी माझ्या पोराला. बात काय मोठीसे, मी हसून बदले तयाला. संगोपन आपल्या पिल्लांचे करावे लागते प्रत्येकाला. मी फक्त पालन पोषण माझ्या पिल्लांचेच करतो. मी फक्त पालन पोषण माझ्या पिल्लांचेच करतो. भारतात असतो तसा सावळा गोंधळ नसतो. म्हणजे काय, काही न समजून प्रतिप्रश्न मी केला. माझ्या अकलेची कीव करत तो मला बोलला, कोकिळा नावाची सुरेल गायिका आमच्याकडे नसते. कोकिळा नावाची सुरेल गायिका आमच्याकडे नसते. सर्व पिल्ले माझीच असतात याची खात्री असते. तुमच्याकडील कावळ्यांसारखे एक काम नसते आम्हाला. तुमच्याकडील कावळ्यांसारखे एक काम नसते आम्हाला. पिंडाला शिवला का विचारत नाही कोणी कोणाला. आम्ही अंगणात ओरडलो तरी पाहुणे कोणाकडे येत नाहीत. मुसळधार पावसात आमचे शेणाचे घर वाहत नाही. चिवताई तिच्या घरात सुखाने नांदते. चिवताई तिच्या घरात सुखाने नांदते. तिच्या इटुकुल्या संसारात माझी लुडबुड नसते. पाण्यासाठी भटकंती मी दूर दूर करीत नाही. पाण्यासाठी भटकंती मी दूर दूर करीत नाही. रांजणात खडे टाकून पाणी वर आणत नाही. आहे ना मी सुखी, पटले असेल तुला. आहे ना मी सुखी, पटले असेल तुला. मीही हसून दुजोरा दिला त्याला. सुंदर अर्थपूर्ण कविता, मस्त एकदम. नाही, मी आत्ता इथे बसल्या बसल्या सहज लिस्ट चालत होतो, बघितलं की मॅक्झिमम कवी हे पुण्याचेच आहेत. आणि सहज एक किस्सा आठवला. एक अतिशय गर्विष्ठ शास्त्रज्ञ पुण्याच्या माणसाला म्हणाला, तुम्ही मला देव दाखवा. पुणेकर म्हणाला, तुम्ही शास्त्रज्ञ आहात ना, तुम्ही मला ऑक्सिजन दाखवा. शास्त्रज्ञ म्हटलं, थोडा वेळ श्वास रोखून ठेवा. थोडा वेळ श्वास रोखून ठेवा, तुम्हाला ऑक्सिजन काय आहे ते कळेल. आता प्रश्न पुढे करा, तुम्ही देव दाखवा. पुणेकर म्हणतो, तुम्ही असाच थोडा वेळ जास्त श्वास रोखून ठेवा, म्हणजे तुम्हाला देव दिसेल.
पुण्याच्याच आरती कार्लेकर पुढची कविता घेऊन येते. कुठे या 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 एकदा कॉलेजला गेलो होतो. माझा पोरगा BE करतोय, म्हणजे फायनल सेमिस्टरला आहे. तर एकदा कॉलेजला गेलो होतो त्याची फी भरायसाठी. तितक्यात एक सुंदर तरुणी माझ्याकडे आली. तू नको पाहू ना, दुसऱ्यांसाठी एक किस्सा सांगतोय. तर एक सुंदर तरुणी माझ्याकडे आली, म्हटली, हाय, आय एम अनुष्का, फर्स्ट इयर आर्ट, अँड यू? मी म्हटलं, मी माझ्या मुलाची फीस भरायला आलेलो आहे. मोरल ऑफ द स्टोरी, नेहमी फक्त आई संतूर मॉम नसते, बाप पण उरलेला साबण वापरत असतो. यांचं नाव अवनिका आहे, मला कळत नाही. अवती नाही, मी अवली म्हणते मगासपासून. अवलीच म्हणायला पाहिजे, अवती कशाला म्हणतोय कोण. पण ते छान करतायत, झोप यायला देत नाहीये. कसं आहे, सावंतवाडीत असताना विभागीय कवयित्री संमेलन खूप झाले आणि मला हे खूप अनुभव आहे. इनरव्हीलचे अध्यक्ष होते. स्वतःचं सांगणं बरं नव्हे, पण आपलं सांगते थोडंसं. त्यामुळे असं निवेदन आणि हे सगळं करून माहिती आहे. आणि जांभ्या काढताना पाहून पण आम्ही हैराण व्हायचो. पण हे असा अवली आमच्याकडे नव्हता, याची मला जाणीव झाली. एनिवे, कविता पण आता मी अशीच काहीतरी वेगळी निवडते, हे जरा बरं वाटेल. व्यसन नव्हे, सवय. थेंब बुडाले, ग्लास थिरकले, विचारवंतांचे मेंदू झंकारले. वर्तन योग्य होतं, बाजू मांडत होते. हायकोर्टाचे वकीलच जणू पदव्या आपल्या मिरवत होते. कस लागत होते, मेंदू तल्लक होते, मुठी ग्लास वाजवत चिअर्स झडत होते. चकणे संपले, विचारांचे मंथन झाले. मित्र किती हुशार, समाधान ओसंडले. काय वर्णावी दोस्ती, डोळे भरत होते. सख्खे मित्र सारे तिला कवळत होते. फार दिवसांनी जमली मैफल रंगत होती. आग्रह करू नका रे, हळूच पाय पसरत होती. सगळं लिमिट मध्ये हवं, बाटली संपली होती. 4 जणात एकच कशी मूर्खात काढत होती. रंगलेल्या सरी साऱ्या भंगायला पाहत होत्या. आज इथं झोपू म्हणतो, ड्युट्या मालवल्या होत्या. अन्न शिल्लक तसंच होतं. यजमान पस्तावून कणत होते. खूप काही वाया गेलं, पुन्हा अनुभव घेत होते. त्यांनी म्हटलं बसूया, मी नाहीच म्हणत होतो. पुन्हा शपथ घेऊन सांगतो, यापुढे टाळीन म्हणतो. असं सारं अनुभवी गाठोडं प्रत्येक महिन्या उलगडून मित्र आमची चांडाळ चौकडी पुन्हा तेच करत होते. व्यसन नाही कोणालाही, मैत्री राखल सवय होते. धन्यवाद. पुढची सुंदर कविता घेऊन येत आहेत मानसी फडके, औरंगाबादचे. हॅलो, मी ॲक्च्युअली कवयित्री वगैरे नाही आहे. कविता एन्जॉय करू शकते मी मनापासून, पण कविता फारच कमी करते. तरी पण आज आपलेपणा वाटला या व्यासपीठावर, म्हणून हा केलेला छोटासा प्रयत्न. जगण्याच्या नदी किनारीचे 2 क्षण उसंतीचे बघत होते अलिप्तपणे, कसे असावे जगण्याचे ते असणे. निसर्गाचा सहवास घरकुलातील सुखाचा आस्वाद घेत असतानाच कळले, आयुष्याला असलेली आनंदाची महिरप म्हणजे असते जगणे. नात्यांमधले रुसवे फुगवे, नात्यांमधले रुसवे फुगवे
कर्तव्याची मोजमापे मापताना कळले अनुभवांची आकडेमोड म्हणजे असते जगणे. अगतिकता, दुःख, दैन्य, दुर्दैवाचे पाश ज्यांचे नशिबी बघताना कळले हा सहानुभूतीचा गहिवर म्हणजे असते जगणे. दृष्टीहीनांचे डोळसपण, दिव्यांगांमधील सामर्थ्य बघून कळले तद्नुभूतीचे देवपण म्हणजे असते जगणे. सामान्यातील असामान्यांची, माणसातील माणुसकीची, प्रचिती दिव्यत्वाची जाणवून कळलं अनुभूतीतील अध्यात्म म्हणजे असते जगणे. जगण्याचा अर्थ सांगणारी अतिशय सुंदर कविता मानसीताईंनी सांगितली. आणि खरंच असं वाटतं कधी कधी, बेधुंद होणी तू बरसावे, बेधुंद होणी तू बरसावे, ओंजळीत मी धरावे, सागरालाही माझ्या ओंजळीची ईर्ष्या यावी, सागरालाही माझ्या ओंजळीची ईर्ष्या यावी, एवढीशी ही ओंजळ माझी तुझ्या बरसण्याने तुडुंब भरावी. असंच असरदार काव्य घेऊन येत आहेत सुजित सौदंतीकर. तुम्ही तर तुम्ही जे काय आता सगळ्यांची झोप घालवली आहे, होप की तशीच जागेत पण तुमचं टिकून राहील. तर माझ्या कवितेचं नाव आहे सत्कार. एक खूप मोठा प्रतिथयश गायक असतो, खूप वेगवेगळे पुरस्कार मिळालेले असतात, पण हे सगळं झाल्यानंतर एका कुठेतरी आपण बघतो की हे लोक खूप एका पीकला जातात आणि त्यानंतर जे काही आलेलं अपयश आहे तर ते कुठेतरी त्यांना पचवता येत नाही. तर त्याचे इतके वर्ष झालेले जे सत्कार असतात आणि त्यांना अनुभवला एक वेगळा सत्कार, तर त्याच्याबद्दल मी इथे लिहिलेलं आहे. गाजवल्या शेकडो मैफिली सत्कार ही कैक झाले, गाजवल्या शेकडो मैफिली सत्कार ही कैक झाले, माणिक मोती अन रजत कट्यार नजराने अनमोल लाभले. रेशमी शेला भरजरी माझ्या हृदयाच्या जवळी, रेशमी शेला भरजरी माझ्या हृदयाच्या जवळी, तारका अवतरल्या अलगद तो सुंदर लाल सोनसरी. त्याचं जे काही त्याला शेला मिळालेला होता तर त्याच्याबद्दल थोडंसं त्याच्या रिलेटेडच पुढची कविता आहे. रेशमी शेला भरजरी माझ्या हृदयाच्या जवळी, तारका अलगद अवतरल्या अलगद तो सुंदर लाल सोनसळी, थंड गुलाबी कार्तिकातला हवा हवासा स्पर्श तयाचा, थंड गुलाबी कार्तिकातला हवा हवासा स्पर्श तयाचा, अनुभवत चालत होतो सप्तसुरांचा मी राजा. ऐकले कुठेतरी दूरवर गारठलेले करुण स्वर, ऐकले कुठेतरी दूरवर गारठलेले करुण स्वर, शांत करत होती माय उघडे जे पोर कडेवर, शांत करत होती माय उघडे जे पोर कडेवर, अंगावरती फेकीत शेला रवी सम चेहरा तो उजळला, अंगावरती फेकीत शेला रवी सम चेहरा तो उजळला, नव्या उमलत्या बूच फुलांचा सुगंध सभोवती दरवळला, हास्य पाहून त्या मुखी शेल्यास अजून चढली लाली, हास्य पाहून त्या मुखी शेल्यास अजून चढली लाली, जगा वेगळ्या सत्काराची पहाट सोनेरी साक्ष झाली, जगा वेगळ्या सत्काराची पहाट सोनेरी साक्ष झाली. धन्यवाद. खूप सुंदर. मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की मागच्या वेळी टाळ्या ज्यांनी वाजवल्या नाही त्यांच्याबाबत काय घडलं होतं, तरी लोक रिस्क घ्यायला तयार आहे. आपापल्या मनावर घ्यावं, मला काही प्रॉब्लेम नाही, मी कोणाचाही फोन उचलणार नाही. एकदा गणिताचे शिक्षक स्टाफ रूम मध्ये रिकाम्या डब्यात चपाती बुडवून खात होते. एकदा गणिताचे शिक्षक स्टाफ रूम मध्ये रिकाम्या डब्यात चपाती बुडवून खात होते. मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात तर काहीच नाही. मराठीचे शिक्षक म्हणाले अहो सर डब्यात तर काहीच नाही.
गणिताचे शिक्षक म्हणाले, आम्ही भाजीला एक्स मानले आहे. गणिताचे शिक्षक पुण्यातले होते. पुढची कविता घेऊन येत आहे सुलेखा आराध्य. आज मातृदिन आहे. मगाशी शुचिताच्या बोलण्यात आलं, तिनं तिच्या आईचं ग्रंथ तुला केली म्हणून, आणि नंतर सहज व्हॉट्सअपवरती बघताना बरेच मेसेज मातृदिनाचे आलेले दिसले, म्हणून माझी एक मातृदिनावरची आईवरची कविता आहे ती तुम्हाला ऐकवते. आत्ता 6 महिन्यापूर्वी 17 डिसेंबरला माझ्या आईला 91 वर्ष लागलं आणि छान आहे ती अजून. त्यामुळं मला वाटतं की ही आजची कविता मी तिच्यासाठी हे करते. आई, आई तुझा निरोप घेताना पाहिली मी तुझ्या डोळ्यात भविष्याची अबोध कातर चिंता. आई तुझा निरोप घेताना पाहिली मी तुझ्या डोळ्यात भविष्याची अबोध कातर चिंता. तुझ्यापासून फार फार दूर गेलेला भूतकाळ, तुझ्यापासून फार फार दूर गेलेला भूतकाळ आणि तुझ्या अस्तित्वाच्या खुणा मिटवू पाहणारा अवघा वर्तमान, आणि तुझ्या अस्तित्वाच्या खुणा मिटवू पाहणारा अवघा वर्तमान. आता परत कधी, आता परत कधी हा आर्त प्रश्नही पाहिला मी तुझ्या डोळ्यात. आता परत कधी हा आर्त प्रश्नही पाहिला मी तुझ्या डोळ्यात. तुझा निरोप घेताना हेही जाणवलं मला आम्ही सारे आहोतच. तुझा निरोप घेताना हेही जाणवलं मला आम्ही सारे आहोतच. तुझ्याबरोबर खरं तर तुझ्या जवळच, तुझ्याबरोबर खरंच तुझ्या जवळच, तरीही तुझ्यापासून फार दूर दूर. हे दुरावलेपण मी मिटवू शकत नाही. हे दुरावलेपण मी मिटवू शकत नाही. देहाची चिमूटभर कुडी उचलून माझ्या पिल्लांना मी कवटाळू शकत नाही. यातली असह्य व्याकुळताही पाहिली मी तुझ्या डोळ्यात. यातली असह्य व्याकुळताही पाहिली मी तुझ्या डोळ्यात. आपलं इथलं पाहुणेपण संपत आलंय याची तुला झालेली खोल जाणीव. आपलं इथलं पाहुणेपण संपत आलंय याची तुला झालेली खोल जाणीव, तीही पाझरत आली माझ्यापर्यंत. वासांशी जीर्णानी यथा विहाय अनेकदा वाचत आलीये मी. वासांशी जीर्णानी यथा विहाय अनेकदा वाचत आलीये मी. भिडले ते माझ्या मनात फार, आणि आज तू याच शरपंजर रूपात, आणि आज तू याच शरपंजर रूपात झटकन वळून तुझ्या इवल्याशा कुडीला मी छातीशी धरलं. झटकन वळून तुझ्या इवल्याशा कुडीला मी छातीशी धरलं. सुरकुत्यांची जाळीदार नक्षी झालेल्या तुझ्या कपाळावर गालावर मी मातृमायेनं ओठ ठेवले. झटकन वळून तुझ्या इवल्याशा कुडीला मी छातीशी धरलं. सुरकुत्यांची जाळीदार नक्षी झालेल्या तुझ्या कपाळावर गालावर मी मातृमायेनं ओठ ठेवले. तत्क्षणी मला इतकंच जाणवलं आई, तत्क्षणी इतकंच जाणवलं मला आई, तुझ्या शुष्क त्वचेखालचा जीवनरस तो मात्र तसाच. आई, तुझ्या शुष्क त्वचेखालचा जीवनरस तो मात्र तसाच साथ देण्यासाठी आसुसलेला क्षीणपणानं सळसळत होता. मला मायेनं कवळून घेण्यासाठी क्षीणपणानं सळसळत होता. मला मायेनं कवळून घेण्यासाठी. ज्यांची आई त्यांच्यापासून थोडी दूर राहते त्यांना ही कायम सल असते आणि वाटत असतं तुझ्या मिठीची उबती पुन्हा पुन्हा खुणावते. तुझ्या मिठीची उबती पुन्हा पुन्हा खुणावते. काळजाची तार माझ्या क्षणाक्षणास छेडते. चैताली पुढची कविता घेऊया. आपल्यापैकी प्रत्येकाला चित्रकला, शिल्पकला, संगीत, लेखन, अभिनय यापैकी कुठली ना कुठली तरी प्रतिभा लाभलेली असते.
आणि ती त्याच्यासाठी संवाद साधण्याचे एक साधन बनते. तर ही कविता माझी आपल्यातल्या प्रत्येकातल्या त्या प्रतिभेसाठी आहे. हे रिते रिते पण माझे तिला कसे कळाले, हे रिते रिते पण माझे तिला कसे कळाले, मी एक अणू मागितला 100दा विश्व मिळाले. कधी उफाळलेल्या संतापाचे डोंब शमवले आता, कधी विझत चाललेल्या आशेची तेवती ठेवली ज्योत. अवयवात ओतून शक्ती गोठले प्राण चेतवले, मी एक अणू मागितला 100दा विश्व मिळाले. डोळ्यांचे झाले तलाव तेव्हा मला म्हणाली हास, डोळ्यांचे झाले तलाव तेव्हा मला म्हणाली हास, गर्दीत गुदमरून गेलो तेव्हा तिने फुंकले श्वास. मी बहराने घमघमलो जगपान गळीने रडले, मी एक अणू मागितला 100दा विश्व मिळाले. मी रेखायचे ठरवले ती रंग होते म्हणाली, मज सांगावे वाटले तशी ती ओळ होऊन आली. हसण्याचे गमक समजले असण्याचे कारण कळले, मी एक अणू मागितला 100दा विश्व मिळाले. चैतन्य तू खरंच खूप खूप सुंदर लिहिता. मी पुण्याचा नाहीये तरी कौतुक करतो. आणि अगदी खरं सांगताय तुम्ही. आणि किमान शब्दात कमाल अपमान म्हणजे पुणे. किमान शब्दात कमाल अपमान, बरोबर आहे. नाही, साधं उदाहरण सांगतो. एक व्यक्ती पुण्याच्या एका माणसाकडे गेला. खरं तर कोणी असा आला की लगेच चहा घेता का वगैरे विचारत नसतात पुण्यात, पण कधी सांगायचं असतं की आम्ही खरोखर पुणेकर आहोत. पुणेकर यजमान म्हणाले, तुम्ही चहा कुठला घेता? पुणेकर यजमान म्हटले, तुम्ही चहा कुठला घेता? आम्ही तर दार्जिलिंगचा चहा वापरतो. आम्ही तर दार्जिलिंगचा चहा वापरतो. दुर्दैवाने चहा प्यायला गेलेला नागपूरकर होता म्हणून म्हटला, तरीच इतका थंड होता. पुढचे कवी येत आहेत सुरेश देशपांडे. आतापर्यंत आपण स्टेजवरती बघत आलेलो आहोत सगळेच जण की प्रत्येक वेळेला काहीतरी जोक्स हे नवरे लोक बायकांवरती मारतात. 4 पुरुष जमले की जोक्स बायकांवरती चालतात. तसं काही हे पुरुष अगदी धुत्या तांदळात स्वच्छ असतात. तर थोडंसं आपण पुरुषांवरती पण चिखलफेक करूया असं मला वाटलं. चाहे नाती हो या मोठी, चाहे नाती हो या मोठी, चाहे गोरी हो या काली, सारी तो होती है आधी घरवाली. चाहे नाटी हो या मोटी, चाहे गोरी हो या काली, सारी तो होती है यारो आधी घरवाली. मंगलाष्टकांचे बोल होते चालू खडे. लग्नाच्या मंडपामध्ये मंगलाष्टकांचे बोल होते चालू खडे. याचे लक्ष मात्र सारे करवलीकडे. याचे लक्ष मात्र सारे करवलीकडे. क्योंकि यारो साली होती है आधी घरवाली. क्योंकि यारो साली होती है आधी घरवाली. वधू गोडती, वधू गोडती होती नजर चोहीकडे घेऊन. वधू गोडती होती नजर चोहीकडे घेऊन. माळ घालिता घेई चिमटा मानेला कर्कच चुन. माळ घालिता घेई चिमटा मानेला कर्कच चुन. क्योंकि यारो बीबी तो होती है पूरी घरवाली. क्योंकि यारो बीबी तो होती है पूरी घरवाली. स्वागत वेळी नववधू तळपे सजून धजून. स्वागत वेळी नववधू तळपे सजून धजून. जो तो पाही तिला कौतुके मान वळवून. हा इथे मात्र खाक जळून जळून. हा इथे मात्र खाक जळून जळून.
क्योंकि यारो बीवी तो होती है पूरी घरवाली, क्योंकि यारो बीवी तो होती है पूरी घरवाली. पाय ताणे लपवून पळाली की हो साली, पाय ताणे लपवून पळाली की हो साली. माझं पाकिट मात्र तिनं केलं की हो खाली, माझं पाकिट मात्र तिने केलं की हो खाली. क्योंकि दोस्तानो साली तो होती है आखिर आधी घरवाली. पाकिट केलं खाली क्योंकि दोस्तानो साली तो होती है आखिर आधी घरवाली. माप ओलांडून बायको आली घरी, माप ओलांडून बायको आली घरी. येताच तिने सही घेतली कोऱ्या कागदावरी, माप ओलांडून बायको आली घरी. येताच तिने माझी सही घेतली कोऱ्या कागदावरी. मी बिचारा हळूच बघे आईकडे, तर आई माझी उभी तिच्या शेजारी, तर माझी आई माझी उभी तिच्या शेजारी. क्योंकि दोस्तों बीवी तो होती है आखिर पूरी घरवाली, क्योंकि दोस्तों बीवी तो आखिर होती है पूरी घरवाली. तिने आल्या आल्या सासूचा गड जिंकलेला होता. साली बिली चाहे हो आधी घरवाली, साली बिली हो चाहे हो आधी घरवाली. उसको मारो यारो बंदूक की गोली, उसको मारो यारो बंदूक की गोली. पण पेपर गेला सहीचा, कोरा पेपर गेला सहीचा बायकोच्या हाती. बीबी तो यारो होती है आखिर सबसे प्यारी, बीबी तो होती है आखिर सबसे प्यारी. वो तो होती है अपनी घरवाली पूरी पूरी, वो तो होती है अपनी पूरी घरवाली. यानंतर अनंत जोशी. नमस्कार, मी अनंत जोशी, मुलुंड पूर्व, मुंबई. माझ्या कवितेचं शीर्षक आहे नाही व्हायचं मला. नाही व्हायचं मला. परत एकदा सांगतो शीर्षक नाही व्हायचं मला. नाही व्हायचं मला लोकापवादाला घाबरून स्वतःच्या बाळाला नदीत सोडून देणारी कोणती. नाही व्हायचं मला लोकापवादाला घाबरून स्वतःच्या बाळाला नदीत सोडून देणारी कोणती. नाही व्हायचं मला पती अंध म्हणून आयुष्यभर स्वतःच्या डोळ्याला पट्टी बांधणारी गांधारी. स्वतःच्या डोळ्याला पट्टी बांधणारी गांधारी. सासूच नाही तर, सासूच नाही तर साक्षात देव उतरला तरी, सासूच नाही तर साक्षात देव उतरला तरी नाही होणार मी 5 पुरुषांची बायको. नाही होणार मी 5 पुरुषांची बायको. कोणी संशय व्यक्त केला म्हणून, कोणी संशय व्यक्त केला म्हणून नाही देणार मी अग्निपरीक्षा. कोणी संशय व्यक्त केला म्हणून नाही देणार मी अग्निपरीक्षा. उलट उलट अशा लोकापवादाला घाबरणाऱ्या नवऱ्याला सोडेन मी. अशा लोकापवादाला घाबरणाऱ्या नवऱ्याला सोडेन मी. शंका घेणाऱ्या नवऱ्यानं शाप दिला म्हणून, शंका घेणाऱ्या नवऱ्यानं शाप दिला म्हणून रानात पडून राहणारी शापित अहिल्या नाही व्हायचं मला. शंका घेणाऱ्या नवऱ्यानं शाप दिला म्हणून रानात पडून राहणारी शापित अहिल्या नाही व्हायचं मला. तर नवऱ्यापाठी कर्तृत्वाने राज्य सांभाळणारी अहिल्याबाई होळकर व्हायचंय मला. नवऱ्यापाठी कर्तृत्वाने राज्य सांभाळणारी अहिल्याबाई होळकर व्हायचंय मला. नवऱ्याचे प्राण परत आणण्यासाठी, नवऱ्याचे प्राण परत आणण्यासाठी यमामाग धावणाऱ्या सती सावित्रीपेक्षा, नवऱ्याचे प्राण परत आणण्यासाठी यमामाग धावणाऱ्या सती सावित्रीपेक्षा सावित्रीबाई फुले होणे जास्त आवडेल मला. सावित्रीबाई फुले जास्त आवडेल मला. आणि आता शेवटी मला व्हायचंय कल्पना चावला. मला व्हायचंय कल्पना चावला. मला व्हायचंय पीटी उषा. मला व्हायचंय कल्पना चावला. मला व्हायचंय पीटी उषा. नवरा रणांगणात धारातीर्थी पडल्यावर, नवरा रणांगणात धारातीर्थी पडल्यावर सैन्यात भरती होणारी रणरागिणी व्हायचंय मला. सैन्यात भरती होणारी रणरागिणी व्हायचंय मला. धन्यवाद. महाभारताचा विषय निघाला म्हणून एक नेहमी
प्रश्न पडतो की कंस, व्यास आणि कर्ण हे तिघेजण महाभारतातून भूमितीत गेले की भूमितीतून महाभारतात आले हे माहित नाही, पण एक मात्र खरं की भूमितीतले मार्क कळाले की घरात महाभारत व्हायचं. अर्चना देवधर. अश्विनी देवधर माफ करा. नमस्कार, मी रसिकाताई डोंगरे यांच्या ऐवजी इथे आलेली आहे. तर त्यांची कविता मी वाचणार आहे, पण मी एक शिक्षिका आहे आणि असं म्हणतात की संधीचं सोनं करावं आणि मी वेळेत करते श्रेयाताई संधीचं सोनं. आणि आज मातृदिन आहे, तर मी प्रवासात होते परवा येताना आणि साताऱ्यापासून पुढे खूप पाऊस होता. तर अशा वेळेला इतकं वातावरण ते असं दमट होतं आणि अशा वेळेला मला फार आईची आठवण येत होती. आणि कधी कविता अशा मी फार करत नाही, पण सुचल्या तर त्या लिहिते. तर तीच ही कविता आहे. कवितेचं नाव आहे आई. आई, तेव्हापासून आतापर्यंत मी तुला पाहिलंय. आई, तेव्हापासून आतापर्यंत मी तुला पाहिलंय. कवितेतून तुला सगळं सांगायचं असं ठरवलं. सर्वात पहिली आठवतेस मला तू अशी. सर्वात पहिली आठवतेस मला तू अशी. लांब सडक जाड वेणी पाठीवर अशी. अक्षर वळणदार काढ म्हणून सडपातळ बारीक सुबक देखणी शांतमूर्ती. सडपातळ बारीक देखणी शांतमूर्ती. अक्षर वळणदार काढ म्हणून पाठी लागायचीच किती. गोड धोड असो किंवा असो साधे अन्न. गोड धोड असो किंवा असो साधे अन्न. तूच साक्षात अन्नपूर्णा म्हणून ते पक्वान्न. आल्या गेल्या माणसांचा राबता किती असे घरी. आल्या गेल्या माणसांचा राबता किती असे घरी. तू मात्र खंबीर जशी सगळा भार घेऊन गेली. सुट्टीत आमची टूर नेहमी आजोळी असायची. सुट्टीत आमची टूर नेहमी तुझ्यासोबत आजोळी. आरडाओरडा दंगा करू द्यायचीच त्यावेळी. शिस्त तुझी फार काही आगळी वेगळी नव्हती. शिस्त तुझी फार काही आगळी वेगळी नव्हती. नजरेने धाकात ठेवायचीस तुझ्या अवतीभोवती. म्हणायचीच तेव्हा खूप शिका खूप मोठे व्हा. अजून काय हवं आमचा हाच असेल ठेवा. जे काही असेल त्यात तू मात्र नेहमी आनंदी. जे काही असेल त्यात तू मात्र नेहमी आनंदी. वार्धक्य तिला देत नाही देवा देशील का अशी हमी. सोन्या हिऱ्या मोत्यांची आवड तिला नाही. सोन्या हिऱ्या मोत्यांची आवड तिला नाही. जगातली सर्वात समाधानी आहे माझी आई. आणि आता रसिका डोंगरे यांची ही कविता आहे. स्त्रिया आपलं दुःख नेहमी पूर्वी पाणवठ्यावर व्यक्त करत असत आणि म्हणून तशीच ही कविता आहे. पाणवठ्यावर आज सकाळी जमल्या होत्या चौघी जणी. पाणवठ्यावर आज सकाळी जमल्या होत्या चौघी जणी. एक अशी एक तशी एक हसरी गोड जणी. पाखरागत गाऊ लागल्या संसारातील चिवचिव गाणी. पाणवठ्यावर आज सकाळी जमल्या होत्या चौघी जणी. एकीच्या पाठीवर वळ दुसरीच्या गालांवर पाणी. एकीच्या पाठीवर वळ दुसरीच्या गालांवर पाणी. निथळत होते दुःख कुणाचे घालत होतं फुंकर कोणी. पाणवठ्यावर आज सकाळी जमल्या होत्या चौघी जणी. वेदनांचे पीळ खांद्यावर. वेदनांचे पीळ खांद्यावर आणि दुःखाची कळशी हाती. कष्ट सततचे डोईवरती भिजवत होत्या सुकली नाती. पाणवठ्यावर आज सकाळी जमल्या होत्या चौघी जणी. किती अनावर हुंदके दाबत थेंब सुखाचे झेलत होत्या. किती अनावर हुंदके दाबत थेंब सुखाचे झेलत होत्या. भरली कळशी ओतून भरता हसत होत्या बोलत होत्या. पाणवठ्यावर आज सकाळी जमल्या होत्या चौघी जणी. पाणवठ्यावर आज सकाळी जमल्या होत्या चौघी जणी. सखा जीवाचा हा पाणवठा. सखा जीवाचा हा पाणवठा. चौघी होत्या जिवलग मैत्रिणी. वस्त्र मनाचे सुकवत सुकवत पुन्हा आजही भरले पाणी. पाणवठ्यावर आज सकाळी जमल्या होत्या चौघी जणी. आणि मला खरं तर शेवट गोड व्हावा म्हणून मी काल इथे आले. येण्यापूर्वी असं थोडंसं होतं की मी समूहावर आहे, पण ज्यांच्या वतीने ते त्यांची ओळख आणि माझी ओळख तुलना खूप वेगळी. तर मला असं वाटत होतं आल्या आल्या लिहिणारच आहे. ह्याच्यावर मी काल लिहायला सुरुवात केली आहे, पण श्रेयाताई असतील शिल्पाताई असेल किंवा कुटुंब प्रमुख कसा असतो तर त्यांनीच स्वतः मला ओळखलं. मला वाटलं होतं की मी मला ओळख करून द्यावी लागेल ड्युटे सरांना. तर मी शाळेत एक कविता शिकवली होती. तर ती कविता मला आता
म्हणते की विठ्ठल वाघ यांची ती कविता होती, आभाळ एवढी ज्यांची उंची तेच नेहमी खाली झुकतात, आभाळ एवढी ज्यांची उंची तेच नेहमी खाली झुकतात, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती घेतात. आणि आजची शेवटची कविता घेऊन येत आहेत हेमंत खेर. पहिल्यांदा आधी जे थांबलेत त्यांना धन्यवाद. आणि मी ड्युटी साहेबांना म्हटलं होतं की सगळ्यांना भूक लागली की काही कविता म्हणत नाही, पण त्यांनी मग निरोप तुमच्याकडून पोहोचला नाही, पोहोचला तरी कविता घेणारच. तर आज हे म्हणाले की मरण्यापूर्वी असं झालं पाहिजे, ह्याच्यापूर्वी ते केलं पाहिजे. त्याच्यावरून माझी एक जुनी कविता मला आठवली. तर शीर्षक आहे करार, जास्त मोठी नाही आहे. अनेक वर्षापूर्वी ढगांबरोबर केला होता करार, दरवर्षी यायचं तुम्ही आणि तुमच्या बरोबर सफरीला येईन मी, चाल जिथे उडत उडत तिथे येईन मी, तुमच्या पाण्याबरोबर सगळीकडे वाहेन मी. दरवर्षी ढग येतात, दरवर्षी ढग येतात, ते त्यांचा करार पाळतात, माझ्या दारात येतात, मी नाही जाऊ शकत, ते बाहेर कोसळतात, मी आत कोसळतो. धन्यवाद. भेटत होतो, त्याच्यात एक वाघोलीकर म्हणून कवी होते, त्यांचे 4 ओळी ऐकवतो. किती वेळ झाला माहित नाही, भूक मात्र लागून राहिली होती, पोटातले कावळे ओरडून मेले, कधीतरी कुकर होईल, पोटातली भूक थंड झाल्यानंतर गरम गरम जेवण येईल. थँक्यू. असं असतं, विमान लँड झालं की सगळे प्रवासी उतरून जातात, पायलट बिचारा विमान फाक करत तिथेच बसून असतो. अशा तऱ्हेने या काव्य संमेलनाची सांगता झालेली आहे. धन्यवाद.